डेंटल क्लिनिकच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सर्व जॉईन झालेले डॉक्टर्स, सहकारी पेशंट या सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे वक्ते आज आपल्या मीटिंगला जॉईन झाले त्यांचे मी स्वागत करतो. तुम्हाला काही प्रश्न असतील, सजेशन्स असतील तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाइप करून पाठवू शकता. मित्रांनो, मागच्या एक वर्षापासून कोविडच्या या महामारीच्या संकटाला तोंड देतो. अनेक डॉक्टर्स, अनेक हॉस्पिटल, अनेक आरोग्य कर्मचारी, इमर्जन्सी सेवा देणारे सर्व लोक, हॉस्पिटलला सर्व्हिस देणारे सर्व लोक, त्याच्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर्स बनवणारे असतील, स्वच्छता कर्मचारी असतील, नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, सरकारी अधिकारी असतील, यांच्या प्रयत्नामुळे मागच्या एक वर्षामध्ये आपण कोरोनावर बऱ्यापैकी मात मिळवली होती आणि आपण कोरोनाच्या पेशंटला बाहेर काढण्यात यश मिळवलं होतं. पण मागच्या 15 दिवसापासून एका मोठ्या आजाराने पुन्हा एकदा बाहेर काढलाय आणि हा आजार उभा आहे. या आजाराचं नाव आहे म्युकरमायकोसिस. आठवड्यापासून अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर ऐकलं असेल, सोशल मीडियावर ऐकलं असेल, न्यूज चॅनलवर ऐकलं असेल. तर मित्रांनो, मागच्या 15 दिवसापासून आपण बरेच जण या म्युकरमायकोसिस ऐकतोय, वाचतो आहोत आणि बऱ्याच वेळा असं होतं की काहीतरी अर्धवट बातमी ऐकल्यामुळे, काहीतरी अर्धवट बातमी पाहून वाचून कोणाकडून तरी समजते आणि मग अजून पेशंट घाबरले जातात, लवकर हॉस्पिटलला जात नाही आणि त्यामुळे कदाचित शेवटच्या स्टेजला गेल्यानंतर बऱ्याच वेळा त्रास होतो. म्हणून या सर्वांवर उपाय तर कुठून तरी योग्य सोर्सकडनं, योग्य व्यक्तीकडनं ही माहिती मिळायला पाहिजे आणि म्हणूनच एक्सपर्ट सर्व्हिस बाय एक्सपर्ट पीपल ह्या आमच्या क्लिनिकच्या पुढे आपल्याला अनुसरून आम्ही असा विचार केला की या सर्व सामान्य जनतेसाठी आपण एक सेशन घेऊया ज्याच्यामध्ये या म्युकरमायकोसिसवर ट्रीटमेंट करणारे एक्सपर्ट डॉक्टर आपल्याला यासाठी मार्गदर्शन करतील आणि या आमच्या प्रोजेक्टला अशा या एक्सपर्ट डॉक्टरांनी लगेच मान्यता दिली आणि म्हणून आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. तर आजचे आपले चीफ गेस्ट आहेत जे मागचे 14 वर्ष झाले ओरल मॅक्झिलोफेशियल सर्जन म्हणून काम करत आहेत. दाबड्यांच्या शस्त्रक्रिया, दाबड्यांना होणारे काही अपघातामध्ये होणारे फ्रॅक्चर, ट्रॉमा, दाबड्यांना असणारे काही ट्युमर्स या सगळ्यांवर काम करून बऱ्याच पेशंटचे जबड्यांवर, चेहऱ्यावर ज्यांनी यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली आहे आणि शिर्डीच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे डेंटल डिपार्टमेंटचे हेड म्हणून काम पाहत आहेत. असे आजचे आपले चीफ गेस्ट, त्यांचं सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. डॉक्टर किरण खांडे सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. आता याविषयी मी बोलण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही जास्त बोलू शकता. तर सर, आपण डायरेक्टली प्रश्नोत्तराला सुरुवात करूया. बऱ्याच आज या सेशन मध्ये अनेक डॉक्टर्स लोक असतील जे अटेंड करत आहेत, त्यांना कदाचित या मागचं सायन्स माहिती असेल, या मागचं टेक्निकल नॉलेज पण असेल, पण बरीच लोक अशी आहेत जे या फील्ड मध्ये नाही आहेत. तर त्याच्यासाठी सर आपण अगदी बोली भाषेमध्ये हा सेशन घेतोय जेणेकरून कुठलेही क्लिष्टता याच्यात राहणार नाही आणि अगदी सिंपल भाषेत सर्वांना कळेल असं आपल्याला हे सेशन घ्यायचंय. तर तुम्हाला मी विनंती करतो की जितके कमीत कमी टेक्निकल शब्द आणि टेक्निकल वर्ड्स वापरते तेवढे वापरा जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल आणि कोणाच्याही मनात काही गैरसमज राहणार नाही. तर सर, सर्वात महत्वाचा सगळ्यांना पडलेला प्रश्न की हा नक्की म्युकरमायकोसिस म्हणजे नक्की काय आहे? नक्कीच तुझी रिक्वेस्ट केली. बघ, आता पहिल्याच वाक्यामध्ये रिक्वेस्ट हा शब्द आला, त्यामुळे बोली भाषेमध्ये प्रत्येक शब्दाला मला मराठीत शब्द सापडेल असं थोडी शक्यता कमी वाटते, पण तरी मी प्रयत्न करतो. ओके ओके. तर सागर, तू विचारलेला प्रश्न म्हणजे म्युकरमायकोसिस म्हणजे काय, तर अगदी सामान्य भाषेत सांगायचं झालं तर म्युकरमायकोसिस म्हणजे अगदी आपली बुरशी. तर आपण बऱ्याचदा बघितलं असेल की आपला ब्रेड जो असतो तो शिळा झाला किंवा थोडासा ओलसर होऊन रात्रभर जर राहिला तर त्यावर पांढरट कलरची एक बुरशी येते. तर ही बुरशी ही आपण कन्सिडर करूयात तर म्युकरमायकोसिस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते ही सामान्य भाषेमध्ये बुरशी आपण म्हणू शकतो. बघा, आता आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये किंवा आपल्या बॉडीतही इव्हन बरेच सूक्ष्मजीव असतात, ते आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. त्यामध्ये जर सामान्यपणे आपण याला ढोबळमानाने वर्गीकरण जर केलं तर याला आपण 3 प्रकारात डिवाइड करू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल व्हायरसेस, आणि आता रिसेंट उदाहरण या व्हायरस मुळे होणाऱ्या आजाराचं म्हणजे कोरोना. तर कोरोना हा आजार विषाणूंमुळे होत असतो, ज्याला आपण व्हायरस असे म्हणतो. त्यानंतर काही जीवाणू या वातावरणात आपल्या बॉडीमध्ये असतात, ज्याला आपण बॅक्टेरिया असं म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला आपण जीवाणू असं म्हणतो.
ठीक आहे. आणि त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर ट्युबरक्युलोसिस हा जर तुम्ही ऐकला असेल म्हणजे टीबी, तर हा बॅक्टेरियामुळे होतो. आणि तिसरा जो पॅरासाइट आपल्या बॉडीमध्ये आढळतो त्याला आपण फंगस किंवा बुरशी असे म्हणतो. तर ह्या प्रकारे व्हायरसेस, बॅक्टेरिया आणि फंगस हे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे आजार निर्माण करत असतात. तर यातला हा जो फंगस जो प्रकार आहे, तर यातलाच एक प्रकार फंगस जर तुम्हाला सांगायचं झालं तर खरूज आपण म्हणतो. आपल्या स्किनवर जी खाज येऊन जी बुरशी होते त्याला आपण खरूज असं म्हणतो बघा. किंबहुना आपल्या तोंडामध्ये पांढरट चट्टा होतो ज्याला आम्ही कॅन्डिडियासिस असं म्हणतो. ते हे वेगवेगळे फंगसचे प्रकार आहेत. त्यातलाच हा काळ्या कलरचा जो दिसणारा फंगस आपल्या सध्याच्या कोरोनाच्या पेशंट मध्ये आढळतोय त्याला आपण म्युकोरमायकोसिस असे म्हणतो. सागर. सागर तुझा आवाज नाही येते. सर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर सर्वांना कळलंय, पण मग ही काळी बुरशी किंवा हे फंगस आपल्या शरीरात कसा प्रवेश करतं? ओके. आता बघ मी तुला सांगितलं की आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये हे सूक्ष्मजीव असंख्य प्रमाणात अगदी लाखो करोडो संख्येने या वातावरणामध्ये असतात. देवाने हे निर्माण करताना प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु हे जीव एकमेकांच्या साह्याने वाढतातही, एकमेकांना मारूनही वाढतात. त्यामुळं आपण असं म्हणूयात की हे जीव जे आहेत हे एकमेकांवर अवलंबून आहे. तर ह्या वातावरणातून हे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश मिळत असतात, ज्याला आपण नाकाच्या माध्यमातून किंवा खाण्यापिण्याच्या माध्यमातून म्हणूया. या पद्धतीने ते आपल्या शरीरात प्रवेश मिळत असतात. परंतु हा जो पर्टिक्युलर फंगस आहे म्युकोरमायकोसिस नावाचा, असं म्हणूयात की आपल्या बॉडीमध्ये किंवा आपले जे सायनसेस असतात म्हणजे नाकाच्या आजूबाजूला जे आपले हवेच्या पोकळ्या असतात ज्याला आपण सायनस म्हणतो. सर्दी होताना आपण म्हणतो बघा आपल्याला सायनस दुखतोय किंवा सायनस भरलाय. तर ते जे सायनसेस असतात ह्या सायनस मध्ये हे अगदी अगदी मायन्यूट स्वरूपामध्ये हे ऑलरेडी असतात, परंतु प्रत्येक माणसामध्ये एक प्रतिकार शक्ती असते, जी प्रतिकार शक्ती ह्या फंगसला किंवा ह्या बॅक्टेरियांना ग्रो होऊ देत नाही. परंतु जेव्हा आपली प्रतिकार शक्ती काही कारणाने कमी होते तेव्हा ह्या बुरशीच्या वाढीला एक अनुकूल वातावरण तयार होतं आणि त्यावेळेस ही बुरशी वाढायला सुरुवात होते. थोडक्यात म्हणजे आपल्या शरीरामध्ये हे सूक्ष्मजीव असतातही, किंबहुना ते आपल्या श्वास नलिकेतून म्हणा किंवा खाण्यापिण्याच्या काही गोष्टींमधनं आपल्या बॉडीमध्ये प्रवेश मिळवतात. सर, मग फक्त प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे जर हे होत असेल, हे ठराविक पेशंटलाच होतंय, याच्या मागे काय कारण आहे, नक्की कशामुळे होत असेल? नाही आता तसं बघितलं सागर, सध्या हा आजार वाढण्याचं कारण म्हणजे करोनामध्ये या पेशंटचं प्रमाण खूप जास्त आहे. फक्त करोनाच्याच पेशंट मध्ये होतं का, तर नाही, बाकी पेशंट मध्ये होतंय. परंतु करोनाच्या पेशंट मध्ये का जास्त होतं याचं आपण कारण शोधूया. बेसिकली करोनामध्ये काय होतं, करोना कोणाला होतो, तर ज्याची रोगप्रतिकारक शक्ती ऑलरेडी कमी झालेली आहे काही प्रमाणात, काही कारणाने किंवा निसर्गातच ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा पेशंट मध्ये किंवा अशा लोकांमध्ये कोरोना पटकन प्रादुर्भाव होतो. सो मला सांगायचा उद्देश असा की रोगप्रतिकारक शक्ती ज्याची कमी आहे, कोरोना झाल्यानंतर हा जो नवीन स्ट्रेन आहे, म्युटेटेड जो स्ट्रेन आहे, असं म्हणतायत की या स्ट्रेन बरोबर एक कॅपॅसिटी या स्ट्रेनची अशी आहे की ती आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आपल्या बॉडीची आहे ती अजून कमी करते. आणि त्यातली त्यात जे कोमॉर्बिड पेशंट म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांची ब्लड शुगर लेवल जास्त असते किंवा रक्तातील साखर जास्त असते, अशा पेशंट मध्ये हे म्युकोरमायकोसिस खूप जास्त आहे. त्याचबरोबर जे कोरोनामध्ये औषधं दिली जातात वेगवेगळी, त्याच्यामध्ये स्टिरॉइड्स तुम्ही ऐकले असतील, तर त्यामध्ये आपण मिथाइल प्रेडिनिसोन म्हणूयात, डेक्सामेथासोन म्हणूयात, किंवा लेफ्टकॉर्ड किंवा टॅबलेट मेड्रॉल नावाची एक टॅबलेट ऑन डिस्चार्ज दिली जाते. आणि हे जे पेशंट आहेत, कोरोनाचा पेशंट कमीत कमी 1, 2 किंवा 3 आठवड्यापर्यंतही हॉस्पिटलाइज असतो. तर ह्या 2 ते 3 आठवड्यामध्ये त्याला स्टिरॉइड्स अगदी इंट्राव्हिनस म्हणजे आपण इंजेक्शनच्या साह्याने इंजेक्शन स्टिरॉइडचे देत असतो. कोरोनामुळे ऑलरेडी प्रतिकार शक्ती कमी, त्यात स्टिरॉइड दिलं अजून प्रतिकार शक्ती कमी, त्यात पेशंटला डायबिटीस अजून कमी. म्हणजे एखाद्या माणसाची रोगप्रतिकारक शक्ती, निरोगी माणसाची जर 100 पकडली तर ह्या 3 ते 4 कारणाने ही रोगप्रतिकारक शक्ती आधी 30% येते असंही आपण म्हणूयात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हा जो आपला फंगस आहे, जो मी तुम्हाला म्हटलं की नैसर्गिकरित्या आपल्या शरीरात थोड्याफार प्रमाणात असतो,
त्यांना एक पौष्टिक वातावरण इथे मिळतं त्यांना ग्रो व्हायला, आणि अशा प्रकारे हा फंगस या कोरोनाच्या पेशंट मध्ये जास्त प्रमाणात आढळतो. त्याचबरोबर कोरोनाचे पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात त्यांना तुम्ही बघितलं असेल की ऑक्सिजन दिला जातो कंटिन्युअसली. तर ऑक्सिजन देताना एक ह्युमिडिफायर म्हणून एक लिक्विड असतं, त्यातनं तो ऑक्सिजन पास होऊन, ज्याच्यात तुम्ही बघितलं असेल की बबल्स येतात आणि मग तो ऑक्सिजन पास होऊन तुमच्या नाकापर्यंत पोहोचतो. तर तो ह्युमिडिफायर जो आहे तो एक ह्युमिडिफाईंग एजंट म्हणून काम करतो. म्हणजे पावसाचं जसं वातावरण असतं एक ज्याला मराठीत काय म्हणतात आपण दमटपणा. दमट वातावरण. येस, तर हे दमट वातावरण तुमच्या नाकाच्या आजूबाजूला तयार होतं आणि हे दमट वातावरण ह्या बुरशीच्या वाढीला अतिशय पोषक आहे आणि मग अशा वातावरणामुळे बुरशी आपल्या सायनसेस मध्ये हळूहळू वाढायला सुरुवात होते. त्याचबरोबर कोरोनामध्ये आपली मानसिक स्थिती बघा तुम्ही. कोरोनाच्या आता माझी खरं तर एक आठवडा मागच्या आठवड्यात कोरोनाची ड्युटी लागली होती. 50 पेशंट कडे मी लक्ष देत होतो. त्या वॉर्ड मध्ये गेलं की तुम्हाला लक्षात येतं की तिथली एक एनर्जी इतकी डाऊन झालेली असते. प्रत्येक पेशंट कडे तुम्ही बघा कुठेही हास्याचा लवलेशही त्या वॉर्ड मध्ये कुठंच नसतो. प्रत्येक जण टेन्शन मध्ये, आणि ही खालावलेली मनस्थिती, उरलेली ती 30% मानसिकता किंवा तुमची प्रतिकारक शक्ती आहे ती अजून कमी करते. सो खालावलेली मनाची स्थिती हे सुद्धा एक कारण असू शकतं. आणि त्याचबरोबर कोरोनाचे पेशंट टेन्शन मध्ये असतात, तोंडाला चव नसते, त्यामुळं आहार सुद्धा हे पेशंट व्यवस्थित घेत नाही आणि म्हणून पौष्टिक आहार न मिळणं यामुळे सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव आय मीन या फंगसचा प्रादुर्भाव किंवा म्युकोरमायकोसिस होण्याचं प्रमाण कोरोना पेशंट मध्ये जास्त असतं. सागर सर, आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की आता कुठल्याही हॉस्पिटलमध्ये म्हणजे डॉक्टर म्हणून आपणही काम करताना कुठलाही पेशंट आला आणि त्यांनी काही लक्षणं सांगितली की आपल्या मनात पहिला डाऊट असतो की हा कोरोना असेल का, म्हणजे सर्दी असेल, ताप असेल, अंगदुखी असेल. तर मग अशी काही वेगळी लक्षणं आहेत का याची की नाही हे कोरोना नाहीये तर हे म्युकोरमायकोसिस आहे? म्हणजे कोरोना आणि म्युकोरमायकोसिस मधला फरक ओळखता येईल अशी काही ठराविक लक्षणं आहेत का नाही, म्युकोरमायकोसिस? आता कोरोना तर आपण अगदी वर्ष 3 वर्षापासून त्याची लक्षणे बघतो आहोत, त्यामुळे आपण ते आपले तोंडपाठ असते. कोरोनाच्या लक्षण मध्ये बेसिकली सर्दी, खोकला किंवा घशामध्ये तडतडणं, ताप, अंगदुखी हे लक्षणे आहेत. परंतु ह्या फंगल इन्फेक्शनचं किंवा म्युकोरमायकोसिस मध्ये जी लक्षणे आहेत ते लक्ष द्या की आपल्या ह्या चेहऱ्याच्या आजूबाजूला ही लक्षणे आढळतात. ध्यानात ठेवायला अतिशय सोपी आहेत. तर बुरशी ही नेहमी म्युकोरमायकोसिस आपल्या नाकाच्या आजूबाजूला वाढत असतो. याची सुरुवात होते आपले जे सायनसेस आहे, ज्याला आम्ही मॅक्झिलरी सायनस म्हणतो, ह्या एरियातनं याची वाढ व्हायला सुरुवात होते. त्यामुळे लक्षणं सुद्धा ह्या एरियामधनं सुरुवात होते. त्यामुळे जबड्याच्या किंवा गालाच्या आजूबाजूला दुखायला सुरुवात होणे, ताप येणे, डोकेदुखी हे अतिशय महत्वाचं लक्षण. याच्यामध्ये तीव्र वेदना होतात डोकेदुखीच्या आणि त्या वाढत जातात. त्यानंतर फंगस जर खालच्या भागामध्ये वाढला तर दातामध्ये किंवा वरच्या जबड्यामध्ये तीव्र वेदना होणे, नाक कोंदणे, नाक बंद होणे, किंवा जर फंगस वरती वाढत गेला तर डोळ्यांच्या तिथे दुखणे किंवा डोळ्यांच्या आजूबाजूला सूज येणे, त्यानंतर दात हलू लागणे, हे सुद्धा लक्षण काही पेशंट मध्ये दिसलेलं आहे. त्यामुळे जर डोळे दुखत असतील तर हळूहळू दृष्टी सुद्धा मंद होऊ शकते. काही पेशंट मध्ये तर अगदी अंधत्व आलेलं आहे, म्हणजे दिसणं बंद होतं. त्याबरोबरच दाताच्या आजूबाजूला पुरळ येऊन पू येणं, त्या तसंच आपल्या टाळूच्या बाजूला काही वेळेस फोड येतो किंवा तिकडून पू यायला सुरुवात होते. टाळूच्या जो कलर असतो नेहमीचा त्यापेक्षा वेगळं काहीतरी कलर काळसरपणा जाणवणे, किंवा हिरड्यांचा रंग बदलणे, लालसर होणे, किंवा गालाला हा जो आपला पर्टिक्युलर भाग आहे नाकाच्या साईड, वरचा अर्धा होठ, डोळ्याच्या खालची बाजू, यावर जर बधीरपणा तुम्हाला जाणवत असेल तर तुम्हाला म्युकोरमायकोसिस झालाय असं थोडंसं आपल्याला म्हणायला हरकत नाही. त्यामुळे नाक आणि नाकाच्या आजूबाजूचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये या लक्षणांचं प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्याला लक्षणे दिसून येतात. सागर म्हणजे थोडक्यात सर, आपल्या कपाळाच्या आजूबाजूला डोक्यात तीव्र डोकेदुखी असेल किंवा खाली डोळ्यांजवळ काही लक्षणं असतील किंवा नाकाच्या आजूबाजूला आपल्या खूप वेदना असतील, लक्षण असतील, किंवा तिथून खाली तोंडामध्ये आल्यानंतर दातांशी किंवा हिरड्याशी संबंधित जर काही अगदी वेगळं लक्षण जे कोरोनामध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नसताना नसेल असं काही जाणवायला लागलं तर त्याला असं समजायचं का की हे म्युकोरमायकोसिस आहे? बरोबर. आता कसं आहे की म्हणजे अगदीच म्युकोरमायकोसिस आहेच की नाही हे
लगेच पेशंट लक्षात येणार नाही. परंतु यापैकी कुठलंही लक्षण तुम्हाला दिसलं, म्हणजे अगदी नाकाच्या आजूबाजूच्या रिजन मध्ये आपण जेवढं आता मी सांगितलं, सागरने पुन्हा एकदा सांगितलंय, तर तुम्हाला तसं काही वाटलं, अगदी सिंपल दातदुखी जरी असेल, भलेही तर म्युकोरमायकोसिस नको की निघेना, परंतु एकदा म्युकोरमायकोसिस आहे की नाही एकदा चेक करून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मग अशी लक्षणं दिसल्यावर नक्की काय, म्हणजे कोरोना बऱ्यापैकी होम आयसोलेशन मध्ये पण कव्हर होतो, ज्यांचा स्कोअर कमी आहे त्यांना घरी राहून पण ट्रीटमेंट ओरली मेडिसिन घेऊन कव्हर करता येतं. तसं कदाचित लोकांच्या मनात असेल की म्युकोरमायकोसिसची छोटीशी लक्षणं आहेत, जास्त दुखत नाहीये, थोडं दुखतंय, आपण घरी राहून कव्हर करू. तर असं काही आहे का की त्यांनी इमिजिएट ऍडमिट होणं गरजेचं आहे? नाही 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 नाही. हे हे ही गफलत अजिबात करू नका. माझी तुम्हाला पूर्णपणे रिक्वेस्ट आहे की घरी राहून म्युकोरमायकोसिस अजिबात बरा होऊ शकत नाही. त्याला ऍक्टिव्ह ट्रीटमेंट लागते. प्रत्येक पेशंटला म्युकोरमायकोसिस साठी ट्रीटमेंट घेणं अतिशय गरजेचं आहे. घरच्या घरी आजार अंगावर काढणं अजिबात चांगलं नाही. यापैकी कुठलीही लक्षणे तुम्हाला दिसले तर आधी तुमच्या दाताच्या डॉक्टरांकडे असेल, तुमचे ENT सर्जन म्हणजे कान नाक घशाचे डॉक्टर असतील किंवा इतर कुठले डॉक्टर असतील, ऍटलिस्ट त्यांचं एक ओपिनियन घ्या. तुमच्या डेंटिस्ट कडनं तुमच्या वरच्या जबड्याची तपासणी किंवा तुमच्या ENT सर्जन कडनं नाकाची एंडोस्कोपी असेल, तर ह्या पद्धतीने तुम्ही ऍटलिस्ट एक डॉक्टरांचं मत घेतलं पाहिजे. भलेही ते म्युकोरमायकोसिस नाही निघलं तरी चालेल, साधी दाताची कीड असेल, पण घरच्या घरी ट्रीटमेंट करू नका. कुठल्या तरी डॉक्टरांना जाऊन या संदर्भात दाखवा. सागर, तुला सांगायला हरकत नाही की म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये माझ्या हाताने मी डिस्चार्ज केलेला पेशंट डिस्चार्ज केला आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मला फोन आला, आमच्याच हॉस्पिटलच्या कर्मचारी, अतिशय तीव्र वेदना होत आहेत म्हणून मला तो म्हणे की सर दाताला बहुतेक कीड आहे. आणि जेव्हा मी बघितलं तेव्हा मला पहिला डाऊट म्युकोरमायकोसिसचा आला. आम्ही काही तपासण्या केल्या तर तो म्युकोरमायकोसिस डायग्नोज झालाय आणि म्हणजे अगदी उद्या आम्ही त्याचं ऑपरेशन करणार आहोत. त्यामुळे हा आजार अंगावर काढण्यासारखा अजिबात नाही. तुम्ही जर डॉक्टरांकडे गेलात तर काही तपासण्या डॉक्टर तुम्हाला सांगतील, त्यात काही एक्सरेज असतील, चेहऱ्याचा सिटी स्कॅन असेल, MRI असेल. जर तुम्ही अगदी सुरुवात, कारण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे नाकाच्या आजूबाजूला ही बुरशी वाढते, तर KOH नावाची एक टेस्ट आहे. जसं कोरोनाचा स्वॅब आपल्या घशातून घेतला जातो, तसाच हा स्वॅब जे पॅथॉलॉजिस्ट असतात, रेग्युलर जी आपली लॅब असते, तिथं हा स्वॅब नाकाच्या एरियातनं घेतला जातो. आणि सागर, मला वाटतं लिंक ऑफ होईल, पुन्हा जॉईन करायला लागेल का? हा, सगळ्यांना विनंती आहे की कदाचित आता मीटिंग ऑफ होईल तर तीच लिंक वापरून तुम्ही पुन्हा जॉईन होऊ शकता. आपण कंटिन्यू करूया. ब्रेक झाला तिथून आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर मी तुम्हाला KOH टेस्ट विषयी सांगत होतो. तर ही KOH टेस्ट कुठल्याही पॅथॉलॉजिस्ट कडे जाऊन तुम्ही करू शकता. लॅब मध्ये जाऊन ते सिंपल तुमचा एक स्वॅब नाकाच्या एरियातनं घेतात आणि 24 तासांमध्ये त्याचा रिपोर्ट येतो. तो फंगस आहे की नाही याचं डायग्नोसिस तिथं होतं. तसंच ज्या कोरोनाच्या पेशंटला हा आजार आढळतो त्यामध्ये शुगर किंवा डायबिटीजचे पेशंट हे जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे जर तो असे लक्षण असतील तर तुमचं शुगरही म्हणजे ब्लड शुगर लेवल चेक करायला हवं. त्याचबरोबर HbA1c नावाची जी आता डायबिटीजची एक टेस्ट आहे, म्हणजे तुमची ओव्हर अ पिरियड ऑफ टाइमची एक जी शुगरची लेवल असते ती याच्यामध्ये आपल्याला कळते. तर HbA1c नावाची ब्लड शुगरची टेस्ट करणं गरजेचं आहे. जर नाकाचे डॉक्टर असतील तर ते तुमची एंडोस्कोपी करून किंबहुना नाकातून एंडोस्कोपिकली बायोप्सी घेऊन ती बायोप्सी आपण पॅथॉलॉजीकडे पाठवून त्याचं डायग्नोसिस आपण करणं गरजेचं आहे. थोडक्यात म्हणजे लवकरात लवकर डायग्नोसिस होणं आणि त्यावर ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे म्युकोरमायकोसिस हा आजार घरच्या घरी बरा होणारा नाही. सर, म्हणजे ज्या पेशंटला कोरोनासाठी सुद्धा ऍडमिट व्हायची गरज लागली नसेल त्याला पण म्युकोरमायकोसिस साठी हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचंच आहे. बरोबर, अगदी बरोबर. हॉस्पिटलमध्ये म्हणजे कोरोना आहे की नाही हे, आय मीन म्युकोरमायकोसिस आहे की नाही हे आधी आपण ठरवूयात आणि त्याच्यानंतर हॉस्पिटलला लागेल नाही लागेल हे त्या डॉक्टरांना ठरवू देत. म्हणजे कदाचित चेक करण्यासाठी तरी आपल्याला जावं लागेल, भले ऍडमिट व्हायची वेळ येणार नाही, पण म्युकोरमायकोसिस आहे किंवा तो नाहीच आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला किमान कुठल्या तरी एका डॉक्टरकडे जाऊन त्याचं कन्फर्मेशन घ्यावं लागेल. नक्कीच नक्कीच. सर, मग याला काही रोखण्यासाठी काही आहे का? जसं कोरोनासाठी आपण बरेच प्रतिबंधात्मक उपाय बघतोय, होम आयसोलेशन असेल, लॉकडाऊन असेल, पर्सनली आपण ज्या गोष्टी करतोय, वाफ घेणं असेल, गरम पाणी पिणं असेल, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. तसं म्युकोरमायकोसिस होऊ नये म्हणून काही करता येईल का आपल्याला? प्रतिबंधात्मक उपाय खरंच काही आहेत का?
नक्कीच. आता खरं तर फार गोष्टी आपल्या हातात नाहीत, परंतु प्रिव्हेन्शन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर म्हणतात. त्यामुळे कुठलाही आजार होण्यापेक्षा तो होऊच नाही यासाठी काही गोष्टी करता येणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही व्हॅक्सिन घेतलं नसेल तर व्हॅक्सिन घ्या. कारण व्हॅक्सिन जर घेतलं तर तुम्ही कोरोनापासून थोडेसे दूर राहण्याचं ऍटलीस्ट काही चान्सेस वाढतील. कोरोना जर तुम्हाला झाला नाही तर म्युकोरमायसिस होण्याचे चान्सेस अगदी नील आहेत असं म्हणूयात. त्यामुळे व्हॅक्सिनेशन खूप महत्वाचं आहे. मी व्हॅक्सिनेशन तुम्ही घ्याच असा आग्रह धरेन. त्यानंतर वरची जी लक्षणे आपण जी सांगितली त्यावर नजर ठेवणे, पर्टिक्युलरली जे पेशंट कोरोनाने बाधित आहेत, होम आयसोलेशन मध्ये जरी असाल तरीही ह्या लक्षणावर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणजे काही पेशंट असे आहेत की जे डायबेटिक नाहीत परंतु होम आयसोलेशन मध्ये होते आणि कोरोना ज्यांना झालेला होता अशाही काही पेशंट मध्ये म्युकोरमायकोसिस झालेला आम्ही बघितलाय. त्यामुळे लक्षणांवर लक्ष ठेवणे आणि यापैकी कुठलीही लक्षणे तुम्हाला जर आढळली तर इमिजिएटली आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटणे. आता म्युकोरमायकोसिस कुणामध्ये होतो आपण बघितलं कोरोना, पण कोरोना कोणामध्ये होतो तर ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे अशा पेशंट मध्ये होतो, बरोबर. त्यामुळे ही प्रतिकार शक्ती जर आपल्याला वाढवता आली तर असं काही करता येईल तर आपल्याला डेफिनेटली कोरोना होणार नाही आणि त्यानंतर होणारा हा म्युकोरमायकोसिस आपल्याला टाळता येईल. तर आता इम्युनिटी कशी वाढवणार याबद्दल रामदास आव्हाड सरांनी मागे एक लेक्चर आपल्यासाठी घेतलं होतं. किंबहुना आपल्या सगळ्यांनाच माहितीये की योगा प्राणायाम असेल, त्यानंतर योग्य आहार असेल, योग्य व्यायाम असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफचं पार्ट जर बनवलं तर डेफिनेटली तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग राहील आणि त्या आजारापासून होण्यासाठी आपण थोडस वाचू असं मला वाटतं. त्याच पद्धतीने वैयक्तिक स्वच्छता ठेवणे. म्हणजे मी जेव्हा कोरोनाच्या वॉर्डमध्ये गेलो होतो पेशंट असे असतात की अगदी आता सगळं संपलंय अशा पद्धतीने ते राहत असतात. बेडशीट ही ते बदलत नाहीत किंवा घरचाही तेवढे सपोर्ट करत नाही. तर मला असं वाटतं की वैयक्तिक स्वच्छता म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही कोरोनाच्या वॉर्डमध्ये कुठेही असा पण रोजच्या रोज तुमचे कपडे बदलणे असेल किंवा बेडशीट बदलणे असेल, आजूबाजू आपल्या आपल्या कॉटचा एरिया जेवढा आहे, बेडचा एरिया तेवढा स्वच्छ ठेवणे, रोज तुमची भांडी स्वच्छ ठेवणे किंवा जे पिण्याचं पाणी आहे ते स्वच्छ वापरणे, या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला हव्या. जेव्हा वॉर्डमध्ये असाल तेव्हा पूर्ण अंग झाकेल असे कपडे घाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा नेझल एअरवे जो आहे तो जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ क्लोज ठेवणे. तर मास्क घरी जर आयसोलेशन मध्ये तुम्ही असाल तर मास्क घालून ठेवणे आणि हॉस्पिटलमध्ये असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली ऑक्सिजन सप्लायवर असता, त्यामुळे तो ऑक्सिजन सप्लाय जो आहे तो ती जी नळी असेल किंवा मास्क असेल तो आपल्या पद्धतीने स्वच्छ करून घ्या, जेणेकरून तिथेही कंटॅमिनेशन होणं किंवा तिथनं तो फंगल इन्फेक्शन होणं आपल्याला टाळता येईल. सो रक्तातील साखर अतिशय महत्वाचं. जे कोरोनाचे पेशंट आहेत जे ऍडमिट होतात त्यांनी आपली रक्तातील साखर वेळोवेळी चेक करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे रक्तातील साखर सुद्धा चेक करत राहा. आपली मानसिकता जेवढी पॉझिटिव्ह राहील तेवढी आपली प्रतिकार शक्ती चांगली राहील आणि या म्युकोरमायकोसिस पासून आपल्याला थोडंसं होईना लांब राहता येईल असं मला वाटतं. सर मग समजा एखाद्याला म्युकरमायकोसिस झालाय आणि हे डायग्नोसिस झालं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं तर नक्की त्याला कशी उपचार पद्धती दिली जाते, म्हणजे त्याची थोडीशी माहिती असेल तर त्याविषयी पण लोकांची भीती कमी होईल की अगदी काही याच्या मागे खूप सिरियसनेस नाहीये किंवा रॉकेट सायन्स नाही. तर बेसिक बेसिक काय उपचार पद्धती दिली जाते ते थोडक्यात सांगितलं तर लोकांना त्याची पण एक आयडिया येईल. नक्कीच. बघा कुठलाही आजार अर्ली स्टेज मध्ये जेव्हा असतो तेव्हा तो ट्रीट करणं खूप सोपं असतं किंवा त्याच्यावर उपचार हे सोपे असतात. त्यामुळे तुम्हाला जर लक्षणं दिसली आणि प्रादुर्भाव अगदी थोडक्यात असेल तर मी ही बुरशी जी सांगितली म्युकोरमायकोसिस सुरुवात होते आपल्या सायनसेस मधनं. जर हा आजार फक्त सायनस पुरता लिमिटेड असेल तर आपल्याला एंडोस्कोपिकली तेवढी बुरशी आपल्याला क्लीन करून घेता येते. त्याचबरोबर काही औषधं दिली जातात आणि एवढ्यावर तो आजार आपल्याला थोपवता येतो. पण आजार जर वाढत गेला किंबहुना तो खालच्या जबड्याकडे किंवा नाकाकडे किंवा वरती डोळ्याकडे जर वाढत गेला तर मात्र थोडी शस्त्रक्रिया वाढत वाढत जाते. जबड्याकडे जर वाढ झाली तर थोडे जबड्याच्या शस्त्रक्रिया आपल्याला करायला लागू शकतात. नाकाकडे किंवा डोळ्याकडे जर गेला तर ही शस्त्रक्रियेची गुंतागुंत थोडीशी वाढत जाते. पण द अर्लिएस्ट इज द बेटर. जेवढं लवकर निदान होईल तेवढं शस्त्रक्रियेतली गुंतागुंत कमी होते आणि आपल्याला प्रोग्नोसिस चांगल्या पद्धतीत मिळेल असं मला वाटतं. तर ही शस्त्रक्रिया पूर्ण भुलेखालीच केली जाते. याच्यामध्ये टीमवर्कने केलेली सर्जरीला सगळ्यात चांगलं उत्कृष्ट यश मिळतं असं म्हणूयात. ज्याच्यामध्ये मॅक्झिलोफेशियल सर्जन, डेंटिस्ट किंवा ENT सर्जन,
डोळ्याचे ऑप्थॅल्मिक सर्जन असतील, न्यूरो सर्जन, या प्रकारे जे टीम असली तर आपल्याला चांगले चांगले रिझल्ट मिळतील असं मला वाटतंय. तर लक्षणं दिसल्यास इमिजिएटली डॉक्टरना दाखवणे आणि त्याचा कमीत कमी प्रादुर्भावामध्ये जर आपल्या लक्षात आलं तर डेफिनेटली चांगली आपल्याला रिझल्ट मिळेल असं मला वाटतं. पण याचं संक्रमण जर डोळ्याकडे वाढलं, डोळ्याच्या आजूबाजूला इन्फेक्शन वाढलं किंवा मेंदूकडे जर याचा प्रादुर्भाव झाला तर मात्र रुग्ण दगावण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळं मला तुम्हाला घाबरून द्यायचं नाही, परंतु जी शक्यता आहे ती तुम्हाला सांगितलीच पाहिजे आणि म्हणून लवकरात लवकर निदान होणं खूप गरजेचं आहे सागर. तर याच्यामध्ये मला दुसरं एक अजून सांगायचं की एम्फोटेरिसिन नावाचं जे इंजेक्शन आहे तेही शस्त्रक्रियेच्या दरम्यान आम्ही देतो. हे ऑब्विसली सिरेतून दिलेले इंजेक्शन आहे. एम्फोटेरिसिन बी नावाचं इंजेक्शन थोडस महाग आहे पण देणं गरजेचं पडतं. त्यामुळे हे इंजेक्शन प्लस अँटीबायोटिक्स, पेन किलर आणि 5-7 दिवसांचा हॉस्पिटल स्टे आपल्याला लागू शकतो. पण घाबरून जाण्याची गरज नाही. मी जसं वारंवार तुम्हाला सांगतोय की कुठल्याही आजारातून बाहेर येण्यासाठी डॉक्टरांची जेवढी गरज लागते तेवढीच आपल्या पॉझिटिव्ह मनस्थितीची गरज लागते. त्यामुळं जे आता समोर येईल त्याला आपण एक पॉझिटिव्हली सामोरं गेलो तर मला वाटतं नक्कीच या आजारावर आपण विजय मिळू शकतो. सागर. सर आता बऱ्यापैकी हे सेशन अटेंड करणारे लोक पण आपल्या एरियातले आहेत आणि आपण बघतोय मागच्या काही दिवसामध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार असेल किंवा ऑक्सिजन सिलेंडरसाठी चाललेली मारामार असेल, या सर्व परिस्थितीत समजा आता आपल्याकडे बरेच डॉक्टर पण हा सेशन अटेंड करतात. म्हणजे आमच्या क्लिनिकला कोणी पेशंट आलं तर त्याला आपल्या जवळच्या जवळ कुठे पाठवता येईल की जेणेकरून आता आर्थिक फटका पण जास्त बसणार नाही, कारण ऑलरेडी कोरोनामुळे लोकांची आर्थिक गणित बिघडली आहेत. मेडिक्लेम कंपन्या पण हात काढून घ्यायचा विचार करतायत. अशा परिस्थितीत आज सकाळी राजेश टोपे साहेबांनी खूप चांगली सकारात्मक बातमी दिली की म्युकरमायकोसिसला सुद्धा आरोग्य योजनेमध्ये ते घेणार आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे त्याच्यामध्ये घेणार आहेत. तर असे कुठे कुठे आपल्या जवळ हॉस्पिटल आहेत की जिथे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून विना मूल्य उपचार होतील किंवा अगदी कमी खर्चात उपचार होतील, किंवा अगदी इमर्जन्सी खूप सिव्हिअर पेशंट असेल तर अगदी पैसे देऊन सुद्धा पेशंटला आपल्याला एखाद्या हायर सेंटरला न्यायचं असेल तर आपल्या आजूबाजूला असे कुठले हॉस्पिटल्स आहेत ते जर तुम्ही सांगितलं तर मला वाटतं आजचा तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न राहील आणि त्याचं उत्तर सगळ्यांनाच फायदा होईल. नाही आता तू जे बोललास की शासन प्रयत्न करतच आहे नक्कीच, परंतु अजून त्या गोष्टीला कितपत वेळ लागतो माहित नाही. पण डेफिनेटली लवकरात लवकर निधन होणं गरजेचं असल्याने ऍटलिस्ट तुम्ही हॉस्पिटलला जाण्याच्या आधी तुमच्या डेंटिस्टला भेटून घ्या. तुमचा डेंटिस्ट जो आहे तो एखाद्या सर्जन बरोबर, एएनटी सर्जन बरोबर असेल, मॅक्युलर सर्जन, फेशियल सर्जन बरोबर असेल, तो बोलून तुम्हाला योग्य गायडन्स करेलच. परंतु आता मी समजा साईबाबा हॉस्पिटलमध्ये काम करतोय तर आमच्या हॉस्पिटलमध्ये आता सध्या तर कोविड आहे, परंतु काही सेक्शन नॉन कोविड करण्याचे प्रयत्न चालू आहे जेणेकरून आपण आमच्या हॉस्पिटलमध्ये साईबाबा हॉस्पिटलमध्ये करू शकतो. किंवा राहत्यामध्ये नगरमध्ये काही सेंटर्स आहेत जिथं या आजारावर आपण उपचार करू शकतो. तर थोड्याशा मोठ्या सेंटरमध्ये आणि टीम वर्कने आपण हा आजार नक्कीच बरा करू शकतो. तर मला वाटतं ऍटलिस्ट अगदी मोठ्या सेंटरमध्ये जाण्याच्या आधी तुम्ही तुमच्या डेंटिस्ट कडे जाऊन एक बेसिक रूल आउट करून घेतलेलं बरं राहील. तुमचे डेंटिस्ट तुम्हाला गाईड करतील की पुढे पुढे जायचं आहे. आणि पाहिजे तर आपण माझा फोन नंबर शेअर करू शकतो पार्टिसिपेंटला. सो जे काही समजा त्यांना काही शंका असतील तर ते नक्कीच मला कॉल करू शकतात आणि त्या संदर्भात आपण त्यांना गाईड करू शकतो. सागर. नक्कीच सर, चॅट बॉक्स मध्ये जर तुमचा नंबर शेअर करता आला तर तो करा, म्हणजे सेशन संपल्यानंतर प्रत्येकाला ते नंबर सेव्ह करता येईल आणि आजूबाजूला जर कोणी असं पेशंट दिसलं तर इमिजिएटली तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील. आता एक प्रश्न विचारलाय चॅट बॉक्स मध्ये डॉक्टर किशोर पाटील यांनी की ज्याला कोरोना झालाय तर अशा पेशंट आपल्याकडे आला आणि जर त्याचं काही वरच्या जबड्याचे काही दात काढायचे असतील तर मग ते करायला हवेत की नको, म्हणजे हा खूप मोठा प्रश्न आहे. आज डेंटिस्ट समोर प्रत्येक आलेली केस आपण म्युकरमायकोसिस म्हणून कन्सिडर करतोय, तर मग वरच्या दाबड्याची ट्रीटमेंट करायची की आता डेंटिस्ट म्हणून फक्त खालच्या दाबड्याची ट्रीटमेंट करायची? नगरवरनं मला फोन आला होता की सर म्हणे आम्ही अप्पर आर्चचं ट्रीटमेंट करणं बंद केलंय. नक्कीच म्हणजे खरोखरच थोडीशी द्विधा मनस्थिती आहे. वरच्या जबड्याला थोडा हात लावणं थोडस सध्या काय म्हणूयात की द्विधा मनस्थितीच आहे. पण डेफिनेटली प्रत्येक केस ही म्युकरमायकोसिस असेलच असं अजिबात नाही. पण मला वाटतं की एक प्रॉपर केवायसी टेस्ट करून घेणं किंवा वरच्या जबड्यामध्ये तुम्हाला जर शंका वाटत असेल काही
तर सीबीसीटी करून घेणं ऍटलिस्ट, किंवा सीटीपीएनएस नावाचा जो एक सिटी स्कॅन आहे तो करून घेतला. कोरोनाच्या पेशंटला जर काही हिस्ट्री असेल, डायबिटीस असेल तर शुगर चेक करून घ्या. म्हणजे तुम्ही म्युकरमायकोसिसच प्रत्येक केस आहे कोरोना नंतर या पद्धतीने विचार करून वर्कआउट करून घ्या. या सगळ्या ह्याच्यातनं जर काही नसेल तर डेफिनेटली मला वाटतं वरची ट्रीटमेंट, वरच्या दातांची ट्रीटमेंट करायला काही हरकत नाही. दॅट्स फाईन आय गेस. सर, डॉक्टर करपे त्यांनी आता प्रश्न टाकला चॅट बॉक्स मध्ये की डॉक्टरांसाठी काही मेडिकल प्रोटोकॉल आहे का? अर्ली स्टेज मध्ये आपण काही मेडिसिन ओरल देऊ शकतो किंवा करू शकतो त्या सेंटरला पोहोचण्यापूर्वी किंवा तिथे जाईपर्यंत पेशंटला कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी? आता कोणीतरी विचारले ओरल अँटी फंगलचा किती रोल असेल त्याच्यामध्ये? नाही, तुमच्याकडे जेव्हा केस येते आणि कुठल्याही प्रकारचा तुम्हाला संशय वाटला तर तुम्ही कुठल्याही प्रकारे त्या पेशंटला ट्रीट करण्याच्या फंद्यात पडू नका. इट इज व्हेरी अग्रेसिव्ह इन्फेक्शन. तुम्ही फार तर फार फ्युसाकिनाझोल नावाची जी टॅबलेट आहे ती प्रिस्क्राईब करून पेशंटला इमिजिएटली तुमच्या कन्सल्टंट कडे पाठवावं एवढंच मी सांगू शकेल. कारण हा आजार डेंटिस्टच्या लेवलवर म्हणजे मला काही त्यात मॉरल डाऊन करायचं नाही, पण खरं तर हा आजार थोडा प्रोग्रेसिव्ह आहे. त्यामुळे तुमच्या लेवलवर फार खेळत बसणं थोडं चुकीचं होईल. कारण प्रोग्रेस झाला तर तुम्ही त्या प्रोग्रेसला मग कारणीभूत ठरू शकाल असं मला वाटतं. त्यामुळे आजार थोडासा अग्रेसिव्ह आहे, त्यामुळे डेंटिस्टने शक्यतो रेफर केलेलं बरं राहील. तर आता $1,000,000 क्वेश्चन की ह्या केवायसी टेस्ट साठी किती खर्च येतो आणि साधारण म्युकरमायकोसिस झाला तर किती खर्च येऊ शकतो अंदाजे? थोडा अवघड प्रश्न आहे. हा, म्हणजे एक जनरलाइज्ड आयडिया आली पाहिजे. ओके, केवायसी टेस्टची फार काही कॉस्ट नसावी, एक्झॅक्टली मला सांगता नाही येणार, पण एक 500, 1000, 1500 पर्यंत केवायसी टेस्टची प्राइस असावी. आणि कुठल्याही रुटीन पॅथॉलॉजिस्ट कडे ती टेस्ट होते, तर ती एक टेस्ट तुम्ही करून घेऊ शकता. आणि खर्चाच्या बाबतीत जर म्हणाल तर डायग्नोसिस होईपर्यंत जो काही खर्च होईल, सिटी स्कॅन, MRI, तो वगळता प्रत्येक सर्जरीच्या स्टेजनुसार खर्च व्हॅरी होईल. परंतु आता प्रायव्हेट मध्ये खर्च अगदी खरं सांगायचं तर अगदी लाखोपर्यंत खर्च येतोय. पण आता जर आपल्या योजनेमध्ये जर हे बसलं तर कदाचित कमीत कमी खर्चात म्हणा किंवा फ्री मध्ये होऊ शकेल. पण ऑन एव्हरेज अर्ली स्टेजला जर डिटेक्ट झालं एक 50,000 ते लाखाभरापर्यंत खर्च येतोय असं म्हणायला हरकत नाही. पण दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की अँफोटेरिसिन बी नावाचं जे इंजेक्शन आहे तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे इंजेक्शन अवेलेबल आहेत. एक लायोफिलाइज्ड आहे आणि एक लायपोझोमल आहे. लायपोझोमल जे इंजेक्शन आहे ते अतिशय महाग आहे. त्याची एक वायल 7 ते 8,000 ला मिळते. अशा 3 वायल आपल्याला रोज द्यायच्या. म्हणजे 21,000 रुपये पर डे, असे कमीत कमी 7 दिवस ते 40 दिवसांपर्यंत आपल्याला इंजेक्शन द्यायला लागेल. त्याची कॉस्ट, ज्याचं गणित चांगलं आहे त्यांनी करावी. मी काय ते म्हणजे तुम्हाला खर्चाच्या बाबतीत घाबरून देऊ इच्छित नाही, परंतु जे आहे आता सध्या फॅक्ट ती आता शासनाने याच्यावर काही जर नियंत्रण आणलं तर खूपच चांगलं होईल असं म्हणजे मला वाटतंय. सर, अजून एक प्रश्न आला होता डॉक्टर आशिष परगे सरांनी प्रश्न विचारला की अप्पर जॉ मध्ये म्हणजे वरच्या जबड्यामध्ये सोडून इतर कुठे लक्षणं दिसतात का? म्हणजे डोळ्याशी पहिले जी काही लक्षणं असतील इंडिकेटर्स त्याची, तर ती अप्पर जॉ सोडून कुठे असतात का? मोस्टली तर अप्पर जॉ आहे, म्हणजे 99% म्हणायला हरकत नाही. ज्याचे जे लक्षण आहेत ते मिडल 1/3 ऑफ द फेस. डेंटिस्टला हे जास्त चांगलं समजू शकेल. प्रश्न डेंटिस्टने विचारला म्हणून थोडंसं टेक्निकल लँग्वेज मध्ये सांगतो की मिडल 1/3, कारण सायनसेस, पॅरानेजल सायनसेसचा हा आजार आहे. मोस्टली हा फंगस जो आहे हा सायनस टू सायनस ट्रॅव्हल करतो. जसं मॅक्झिलरी सायनस मधून सुरुवात होते, नेझल कॅव्हिटीच्या अराउंड तो इथमॉइड सायनस पर्यंत पोहोचतो, नंतर मागे स्पिनॉइड सायनस पर्यंत पोहोचतो. ऑर्बिट मधून तो स्पिनोस्पॅनेटाईन फॉरामेन मधनं मागे ऑर्बिटल फॉरामेन मधनं तो ब्रेन मध्ये ट्रॅव्हल करतो. एकदा तो ब्रेन मध्ये गेला की प्रोग्नोसिस अतिशय वाईट आहे. विथिन 2-3 डेज पेशंट अगदी म्हणजे सकम होतो तो. त्यामुळे खालच्या जबड्यामध्ये ऑस्टिओमायलायटिस किंवा फंगल इन्फेक्शन आढळलेलं आहे, पण त्याचं प्रमाण बरंच कमी आहे. पण तशा केसेसमध्ये लक्षण असं सापडतं की दात हालायला लागला, आपोआप पडला, आणि जे ड्राय सॉकेट मध्ये जसं बोन आपल्याला दिसतं, आजूबाजू सॉफ्ट टिश्यू त्या बोनला सोडायला सुरुवात होते. हे ह्या प्रकारचे काही साइन अँड सिम्पटम्स सुद्धा आपल्याला दिसून येतात. म्हणजे मॅन्डिबल मध्ये जर तुम्ही म्हणाल, पण इट इज व्हेरी रेअर, 1 to 2% ओनली, पण तरीही लक्षणं मात्र आहेत हे
ध्यानात ठेवायला हवं. म्हणजे खालच्या जबड्यात होतच नाही फंगल इन्फेक्शन असं अजिबात नाही, खालच्या जबड्यात सुद्धा आढळलेलं आहे, पण त्याचं प्रमाण कमी आहे. सागर, म्हणजे साधारण तोफेच्या तोटी डेंटिस्टच आहेत असं म्हणायला लागेल. आणि जसं तुम्ही सांगितलं की सायनस टू सायनस पसरतो म्युकरमायकोसिस, आणि आता आपण बघतोय की ज्याप्रमाणे कोरोनातनं बरेचसे पेशंट यशस्वीपणे बाहेर पडतात आणि बाहेर पडता पडता त्यांना म्युकरमायकोसिसची लागण होते. म्हणजे जसं काही कोरोनाने त्या सगळ्या पेशंटला खिंडीत पकडलंय की कोरोनात बाहेर पडला आणि तो आनंद तो सेलिब्रेशन करायच्या आतच एक मोठा झटका आपल्याला बसतो की आपल्याला म्युकरमायकोसिस झालाय. तर अशा या म्युकरमायकोसिसला आपण कसं खिंडीत पकडू शकतो? म्हणजे जाता जाता तुम्ही काही टिप्स द्याल का की थोडक्यात टेक होम मेसेज काय असेल? या सगळ्या अर्ध्या तासाचं सेशन ऐकल्यानंतर एखादा कॉमन माणूस ज्याला मेडिकल फील्डचं काही कळत नसेल, त्याला जर एखाद्याने विचारलं की हा सेशन ऐकल्यानंतर तुला काय कळलं, तर तो 3-4 वाक्यात काय सांगू शकतो? नाही, हा आजार जो आहे हा कोरोना नंतर सगळ्यात जास्त प्रमाणात आढळलेला असल्याने कोरोना नंतर म्हणजे डिस्चार्ज घेताना तुम्ही एकदा दाताच्या डॉक्टरांकडे जाऊन पूर्ण तपासणी करून घेणे, किंबहुना एक आपण म्हणूयात की एक एक्सरे, पीएनएस एक्सरे किंवा सिटी स्कॅन करून घेतलं तरी हरकत नाही. जस्ट एक रूल आउट करण्यासाठी दाताच्या डॉक्टरांना तुम्ही भेटून घ्यायला हरकत नाही. केओएच टेस्ट तुम्ही करू शकता. लक्षणं जे सांगितली त्यावर मात्र लक्ष ठेवणे, आपली मानसिकता जेवढी सुदृढ राहील त्याचप्रमाणे आपला आहार जेवढा चांगला ठेवता येईल तो आपण ठेवायला हवा. स्वच्छता जेवढी आपली वैयक्तिक स्वच्छता आपण ठेवू शकतो तेवढी चांगली. डेफिनेटली अर्ली डायग्नोसिस इज ऑलवेज बेटर. त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर हा आजार आपल्याला लक्षात येईल तेवढं बेटर राहील. आणि प्रतिबंधात्मक उपाय मी जे सांगितले ते जर तुम्ही पाळले, लक्षणावर जर व्यवस्थित नजर ठेवली, तर मला असं वाटतं की आपण या आजाराला वेळीच खिंडीत पकडून मारू शकतो. आणि मास्क इज मस्ट. म्हणजे तुम्ही कोरोना बाहेर आले कोरोनामधनं तरी मास्क वापरायचं काही सोडू नका. हा माझा शेवटचा मेसेज तुम्हाला राहील असं मला वाटतं. सर अजून एक प्रश्न आलाय आपल्याला की कोरोना झाल्यानंतर किती दिवसांनी डेंटिस्टकडे जाणं सेफ आहे? म्हणजे डेंटिस्टने पण पेशंटची ट्रीटमेंट करणं किंवा पेशंटने पण डेंटिस्टकडे जाणं सेफ आहे? आता तसं एक 15 दिवसानंतर कोरोनाची जी पेशंट असतात, तर पहिली आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आल्यानंतर साधारण एक 2 ते 3 आठवडे हे पेशंट निगेटिव्ह होण्यासाठी घेतात. त्यामुळे आता खरं तर डिस्चार्ज मिळताना तुम्हाला तुम्ही निगेटिव्ह झालाय असं आपण कन्सिडर करतो, परंतु डेंटिस्टकडे जाण्याच्या आधी एक आरटीपीसीआर पुन्हा रिपीट केली तर डेंटिस्टलाही संक्रमण होण्याचा धोका आपण टाळू शकतो. त्यामुळे अशी टेस्ट करून जर तुम्ही डेंटिस्टकडे गेला तर बरं राहील. पण ऑन एन एव्हरेज डिस्चार्ज घेतल्यानंतर एक आठवडाभरात डेंटिस्टला भेटलं तर मला वाटतं आपल्याला एक अर्ली डायग्नोसिस करता येईल. सर अजून एक प्रश्न आहे, जसं तुम्ही सांगितलं की डिस्चार्ज होताना स्कॅन करणं गरजेचं आहे किंवा कन्फर्मेशन करणं गरजेचं आहे, पण तेव्हा काही नसेल, निगेटिव्ह रिपोर्ट आला असेल, तर पुन्हा 8 दिवसांनी 15 दिवसांनी असं काही करणं गरजेचं आहे का की पुन्हा काही म्युकरमायकोसिसची हिडन लक्षणं असतील जी दिसत नाहीयेत पण ती पुढे रौद्ररूप धारण करू शकतात, तर परत किती दिवसांनी परत आपण सेशन हे करावं, चेकिंग करावं किंवा स्कॅन करावं, असं काही रूल आहे का किंवा असं काही करावं, हा एक प्रश्न. आणि सर्वांना एक सांगू इच्छितो, आमचे इथले 2-3 पेशंट मागच्या या 2-3 दिवसामध्ये स्कॅन करायला गेले. तर आपल्या सगळ्यांच्या मनात एक भीती असते की आता कोरोनाच्या तिथे स्कॅन करायला जाणं म्हणजे पुन्हा सगळ्या कोरोना पेशंटच्या गर्दीत जायचं आणि पुन्हा आपल्याला तो होईल, म्हणजे म्युकरमायकोसिसच्या डायग्नोसिस साठी आपण जावं आणि कदाचित कोरोनाचा प्रसाद आपल्याला मिळतो की काय, अशी पण भीती असेल. तर सर्वांना एक सांगू इच्छितो की आपल्या जवळ लोणीला प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत एकही कोविडचं पेशंट घेतलं जात नाही. त्याच्या आत तुम्ही जाऊन कधी म्युकरमायकोसिस साठी स्कॅन करू शकता, त्यावेळेस तुमच्या आजूबाजूला कोणी कोरोनाचा पेशंट नसेल. त्यामुळे ही खूप चांगली सुविधा आपल्याला उपलब्ध आहे, त्याचा आपण सर्वजण फायदा घेऊ शकतो. तिथे कुठलंही कोरोनाचं संक्रमण होण्याची भीती नाही. तर सर किती दिवसांनी आपण पुन्हा चेक करावं की करूच नाही? मला प्रश्न लक्षात नाही आला. जसं मी सांगितलं की कोरोना झाल्यानंतर आपल्याला डिस्चार्ज मिळाला तर विदिन अ वीक तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन दाखवायला हवं. पण जाण्याच्या आधी एखादी आरटीपीसीआर जर केली तर तुमच्यामुळे तिथे जाताना वेगळ्या लोकांना तुम्ही भेटाल किंवा त्या डेंटिस्टला भेटाल तर त्याला संक्रमण तुम्ही देणार नाही, याची एक आपल्याला निश्चिती होईल. त्यामुळे डिस्चार्ज मिळाल्यानंतर विदिन अ वीक तुम्ही डेंटिस्टला दाखवायला हरकत नाही. तर प्रश्न असा होता की डिस्चार्ज घेताना आपण पीएनएस व्ह्यू केला, सिटी स्कॅन केलं, कन्फर्म केलं की आपल्याला फंगल इन्फेक्शन नाहीये, म्युकरमायकोसिस नाहीये,
तर पुढचे किती दिवस पण परत तो ते- धोका असतो की परत 8-10 दिवसांनी आपण स्कॅन करायला हवं? नाही नाही नाही, म्हणजे एकदा तुम्हाला त्या जेव्हा डिस्चार्ज तुम्ही घ्याल आणि तुम्हाला जेव्हा लक्षात येईल की सिटी स्कॅनवर काही नाही, तेव्हा प्रिव्हेन्शन घेत राहणं. म्हणजे असं नाही की कोरोनाच्या पेशंटला इमिजिएटली म्युकरमायकोसिस झाला नव्हता. असे काही पेशंट होते जे लास्ट ऑक्टोबर मध्ये पॉझिटिव्ह होते आणि ज्यांना परत ते पॉझिटिव्ह झाले नाही, पण आता म्युकोरमायकोसिस झालाय. सो इट ऑल डिपेंड ऑन तुमची प्रतिकार शक्ती खालीवर होत राहते. त्यामुळे लक्षणावर फक्त नजर ठेवणे, कारण कोरोना झाल्यानंतर काही महिन्यांनी सुद्धा हा होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या म्युकोरमायकोसिसच्या लक्षणावर लक्ष ठेवणे एवढंच तुमच्या हातात आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण शरीराची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे म्युकरमायकोसिस होऊ नये म्हणून, त्याचप्रमाणे आपल्या मनाची स्वच्छता ठेवून आपल्या मनात येणारे नकारात्मक विचार जेवढे टाळता येतील तेवढे टाळून, जेवढी सकारात्मक मानसिकता आपण ठेवून सकारात्मक लोकांच्या सानिध्यात राहू, तेवढं आपण या आजाराला रोखू शकतो. अजून कोणाचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. मला वाटतं आता कोणाची शंका नाहीये, तर आजच्या या सेशनला फक्त काही तासांच्या शॉर्ट नोटीस पिरियडवर सगळ्या लोकांनी अटेंड केलं. किमान 40 लोक आता सेशन अटेंड करतात, यातले किमान 20 लोक डेंटिस्ट असतील. त्या 20 लोकांपैकी प्रत्येकाने किमान 10 लोकांना अवेअर केलं तर मला वाटतं 200 लोकांपर्यंत हा मेसेज जाईल की नक्की म्युकरमायकोसिस म्हणजे काय, त्याला रोखायचं कसं, आणि तो झाला तर त्याला कसं ट्रीट करायचं, त्याला कुठे जाऊन आपल्याला ट्रीटमेंट घेता येईल. आणि अशा 200 लोकांपर्यंत जरी हा मेसेज गेला तरी आजचं सेशन यशस्वी झालं असं आपल्याला म्हणता येईल. तर या सेशनला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. आणि आजच्या सेशनला आपला किमती वेळ देऊन डॉक्टर खांदे सरांनी आपल्याला एवढी मूल्यवान माहिती दिली आणि आपला नंबर शेअर केला की जेणेकरून कोणाला काही अडचण आली तर त्यांना फोनवरती कॉन्टॅक्ट करून पेशंटला कुठे ट्रीटमेंट द्यायची, कशी ट्रीटमेंट द्यायची याच्याविषयी मार्गदर्शन घेऊ शकता. त्याबद्दल डॉक्टर किरण खांदे सरांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि या सर्व सेशनला सर्वांनी उपस्थिती दाखवली तर तुम्ही नक्कीच आजूबाजूच्या लोकांपर्यंत हा अवेअरनेस पोहोचवा. ज्याप्रमाणे कोरोनामध्ये कोविड वॉरियर्स म्हणून काम करतायत, पुढे भविष्यात आपल्याला म्युकरमायकोसिस वॉरियर म्हणून काम करायची वेळ येऊ नये त्यासाठी आता आपल्याला काम करणं गरजेचं आहे. हाच संदेश घेऊन मला वाटतं आपण थांबूया. सर्वजण आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मला एक्सपर्ट टीमचं खरंच कौतुक वाटतं सागर. तू म्हणजे कोरोना पेशंट साठी काही सेशन्स घेतोय, त्यांचं मनोधैर्य वाढवतो. मी जेव्हा कोरोना वॉर्ड मध्ये 7 दिवस ड्युटी करत होतो तेव्हा मला सगळ्यात जास्त जाणवलं की ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर याच्यापेक्षा त्या पेशंटला खरोखर काय हवं असेल ना, तर एक स्ट्रॉंग पॉझिटिव्हिटी, कुणीतरी त्यांचं मनोधैर्य वाढवण्याची जी गरज आहे ना, ती या 2 ड्रग्स पेक्षा, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पेक्षा खूप जास्त आहे. आणि तू त्याच्यावर खरोखर वाखाणण्यासारखं काम करतोयस. तर तू ते काम अतिशय अजून वाढवतं कसं हे बघ. म्हणजे खरं तर आमच्या संस्थांमध्ये आता जवळपास 400 ते 500 पेशंट ऍडमिट आहेत. यांना कसं एकत्र आणून आपल्याला काय माध्यमातून त्यांना पॉझिटिव्हिटी पोहोचवता येईल, आपण याच्यावर खरं वर्कआउट करायला हवं. बरेच डेंटिस्ट आहे आपल्या प्रोफेशनच्या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये खरोखर ह्या सध्या पॉझिटिव्हिटी पसरवण्याची किंवा मनोधैर्य वाढवण्याची खूप गरज आहे. त्याच्यासाठी खरोखर आपण एकत्र येऊन काहीतरी करायला हवं असं मला मनापासून वाटतं. आज मला बोलायला तुम्ही चान्स दिला डॉक्टर सागर. आय एम रिअली थँकफुल टू यू. सगळ्या पार्टिसिपेंट्स खूप धन्यवाद. या कोरोनाच्या पेशंटसाठी आपण 1-to-1 काउन्सिलिंग करतोय, बऱ्याच लोकांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करतोय. पण आता इथे बरेच डॉक्टर्स आहेत, बरेच लोक आहेत. या सगळ्यांना जर अशी काही इच्छा असेल किंवा आपण सर्वांनी जर प्रयत्न केला तर या सर्वांसाठी आपण एखादं ऑनलाईन सामूहिक सेशन घेऊ शकतो. जसं मागच्या लॉकडाऊन मध्ये किरण सर आपण एक पॉझिटिव्ह माइंडसेटचं सेशन घेतलं होतं आणि त्यावेळेस अटेंड करणारं कुणी पेशंट नव्हतं, पण त्याचा आपल्याला वर्षभर फायदा झाला. तसं आपल्या आजूबाजूला कोणी पेशंट असतील आणि त्यांना खरंच सकारात्मक मानसिकतेची गरज असेल आणि तुम्हाला त्यांच्याविषयी काही करावं असं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करा. आपण सर्वजण मिळून ही सकारात्मकता वाढवण्याचा प्रयत्न करू. आजचं जसं आपण सेशन घेतलं तसं एखादं ऑनलाईन सेशन आपल्याला या लोकांसाठी घेता येईल का, किंवा त्यांच्या आजूबाजूला जे पेशंट धावपळ करतायत, मग ती रेमडेसिवीर साठी असेल, ऑक्सिजन साठी असेल, बेड मिळवण्यासाठी असेल, किंवा अगदी जे डॉक्टर्स आहेत, हॉस्पिटलचे कर्मचारी इतक्या दिवस गेले वर्षभर ते काम करतायत, त्यांना कुठली सुट्टी नाहीये, गेल्या वर्षभर इमर्जन्सी सर्व्हिस चालू आहे,
ह्या सर्वांना सकारात्मक मानसिकतेची गरज आहे. ह्या सर्वांना आदर देण्यासाठी जर आपल्याला काही करता आलं, तुमचे काही सजेशन्स असतील तर या मेसेज मध्ये तुम्हाला आमचा नंबर दिला होता, त्याच्यावर आम्हाला नक्की कळवा. आपण सर्वजण मिळून याच्यावर काम करूया आणि कदाचित हे शेवटचं कोरोनाचं वर्ष असेल अशी आशा धरू आणि हा कार्यक्रम थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर अनम्यूट करून बोला. आजच्या सेशनचा तुम्हाला किती फायदा वाटतोय किंवा तुम्ही किती लोकांपर्यंत हे पोहोचवू शकता? सर अतिशय इन्फॉर्मेटिव्ह सेशन झालं. खूप कमी वेळामध्ये अतिशय छान नॉलेज मिळालं. आमची अशी इच्छा आहे की हे YouTube वर प्रस्तावित करावं तुम्ही, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याची लिंक पोहोचवता येईल. अजून कोणाला बोलायचं असेल तर माईक अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता किंवा मग आपण हा सेशन थांबूया. झूमने पण कदाचित आपल्याला खूप वेळ एक्सटेंड करून दिलाय. त्यांच्या लक्षात आलं असेल की खूप चांगल्या कारणासाठी आपण हा सेशन घेतोय. त्याच्यामुळे आमचा अपेक्षा होती की 20 मिनिटात हा सेशन संपेल, पण 40 मिनिटाचं फ्री सेशन संपून सुद्धा बराच वेळ झालाय. मला वाटतं लॉ ऑफ अट्रॅक्शन अशा प्रकारे काम करते. चांगलं काम करायला गेलं तर सगळीकडनं आपल्याला मदत होते. म्हणून झूम कडने आज आपल्याला खूप छान मदत झाली. हॅलो. हा सर बोला. हा किशोर पाटील बोलतोय सर. हा खरोखरच खूप इन्फॉर्मेटिव्ह सेशन होतं हे. बऱ्याचशा प्रश्नांचं याच्यामध्ये आम्हाला उत्तर मिळालेलं आहे आणि मी सगळ्यांचं त्याच्याबद्दल धन्यवाद करतो. डॉक्टर सागर, डॉक्टर किरण सरांचं पण. आणि हे सेशन घेतल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. थँक्यू किशोर सर. मला वाटतं आपल्या आजूबाजूला अनेक कोविड वॉरियर्स आहेत, तर आपण सगळे एक पॉझिटिव्ह माइंडसेट वॉरियर होऊया आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना जे आता कोविडसाठी ऍडमिट असतील किंवा कोविड मधून डिस्चार्ज होऊन बाहेर आले असतील किंवा त्यांच्या आजूबाजूचे घरचे लोक असतील, फॅमिली मेंबर्स असतील किंवा हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस देणारे लोक असतील, या सगळ्यांना आपण मानसिक आधार देऊया, जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला या कोविडच्या संकटातून बाहेर पडता येईल आणि पुन्हा एकदा आपण स्वच्छंदीचं जीवन जगू शकतो. हाच संदेश घेऊन आपण इथे थांबूया. धन्यवाद.